तर आज सकाळी मी लवकर घरातली सर्व कामं आवरून चहा वगैरे घेतला, ब्रेकफास्ट वगैरे केला आणि पटापट फ्रेश झाले. कारण आज माझ्यासाठी होता स्पेशल दिवस. स्पेशल कशासाठी ते मी तुम्हाला सांगते. तर मी इथे फ्रेश वगैरे झाली, छान माझं स्किन केअर वगैरे केला, माझ्या मुलीची पण आंघोळ वगैरे केली, तिला सुद्धा फ्रेश केला आणि तिला ब्रेकफास्ट वगैरे बनवून तिला मस्त झोपी घातलं. त्यानंतर ती झोपून गेली. थोड्या वेळानंतर माझ्या घरी माझी वहिनी येणार होती. माझ्यासाठी स्पेशल दिवस हा याच्यासाठी होता कारण 2 दिवसानंतर माझी अॅनिव्हर्सरी येणार आहे आणि माझ्या लग्नाच्या अॅनिव्हर्सरीला 6 वर्ष पूर्ण होत आहे. त्यासाठी मी माझ्या बहिणीला घरी बोलवलं होतं माझ्या हातावरती मेहंदी काढायला. तर ती अर्धा एक तासानंतर घरी येणारच होती. तेवढ्यात मी जेवण वगैरे करून रेडी ठेवलं आणि त्यांची वाट पाहत होती. बाहेर खूप जास्त ऊन सुद्धा होतं आणि हा बघा माझ्या विंडोमध्ये मी पुदिना ग्रो केलेला, तो किती सुंदर ग्रो झालेला आहे तुम्ही पाहू शकता. आणि अर्ध्या तासानंतर माझी वहिनी घरी आली. माझ्या बहिणीला मेहंदी खूप छान काढता येते आणि मी प्रत्येक वेळी काही सण वगैरे असते ते तिच्याकडनंच काढून घेते. इथे मी स्वयंपाकमध्ये चिकनची भाजी आणि मस्तपैकी राईस बनवून ठेवला होता. मग ते घरी आले, हातपाय वगैरे स्वच्छ धुतले. तेवढ्यात माझी मुलगी सुद्धा झोपेतून उठली होती. त्यानंतर छान असं जेवण वगैरे केलं. थोड्या क्लिप्स घ्यायच्याच राहिल्या होत्या त्या मी विसरले आणि मग आम्ही जेवण वगैरे केलं. लगेच मी बाजारातून मेहंदी कोन आणले होते. एक साधा कोन होता आणि 2 इन्स्टंट कोन होते. लगेचच आम्ही मेहंदी काढायला बसलो. परत मुलांना आम्ही झोपवलं आणि त्यानंतर आम्ही फ्री होऊन छान अशी मेहंदी काढायला बसलो. माझी वहिनी मेहंदी खूप छान काढते. तिला ह्या म्हणजे कोणत्याही प्रकारच्या मेहंद्या सांगितलं तर खूप मस्त काढते आणि डिझाईन वगैरे मी ऑलरेडी सिलेक्ट करून ठेवली होती. तर माझ्या लग्नाची अॅनिव्हर्सरीला आता पूर्ण 6 वर्ष होत आहेत, 7वं वर्ष लागणार आहे. त्याच खुशीत मी इथे मेहंदी काढत होती. मग बोलता बोलता फायनली अर्ध्या हाताची मेहंदी झाली आणि पूर्ण हातामध्ये दोन्ही हाताला काढायची होती. त्यामुळे तिने एका हाताची फटाफट काढली आणि लगेच दुसऱ्या हातावर सुद्धा काढायला घेतली. तुम्ही पाहू शकता किती छान अशी डिझाईन रेडी झालेली आहे बघा. फायनल लुक माझ्या मेहंदीचा मस्त असं मेहंदी काढून रेडी झालेली आहे. आजच्यासाठी एवढंच होतं. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.